राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता, निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून कर्जमाफीची शक्यता, ज्येष्ठ मंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीचे संकेत। मनसे नेते संदीप देशपांडेंच्या व्हिजन वरळीचा आज होणार शुभारंभ, तर राज ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन। संदीप देशपांडे यांच्याकडून निवडणुकीच्या तयारीला वेग। रायगडच्या कर्जतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। आमदार महेंद्र थोरवेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश सोहळा। केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची तयारी सुरू, प्रक्रियेमध्ये जाती संदर्भात माहितीचा आराखडा समाविष्ट नसल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील शाळा 25 सप्टेंबरला राहणार बंद, शिक्षक संच मान्यता कंत्राटी भरतीचा कायदा रद्द करण्याची मागणीसाठी शाळा बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार। राज्यात साखर हंगामाची सुरुवात होण्याचे संकेत, राज्यात नोव्हेंबर नंतरच ऊस गाळप हंगाम सुरू होणार। कर्नाटकमध्ये 15 नोव्हेंबरला सुरू होणार ऊस गाळप हंगाम। मालेगावमधील विविध बंधारे तलाव नदीला वाहिला, श्रीफळ तालुक्यामध्ये राबवला नाविन्यपूर्ण बंदिस्त पाईपलाईन प्रकल्प, मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।